ती जोड साखली मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे खांदा टीमचे गुरुनाथ हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आमदार चषक पाहू चला यावर ने गावाचा वरणाई क्रिकेट संघाचा। हॅलो हॅलो नक्कीच पाहिलं गेलं तर खांदा टीमचे मात्र ओपनिंग फलंदाज दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात। अगदी पिंपळाच्या रोपासारखे खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे। वादळांचं काय ते येतात आणि जातात, मैदानात घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे। सुरुवात संघर्षाची आणि नव्या पर्वाची तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला करता आली पाहिजे। देऊयात आपण दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। चला प्रत्येक सिक्ससाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक विवेक देशमुख यांच्या माध्यमातून। नक्कीच इथे पाहिले गेले तर दोन्ही कुठल्याही टीमला मात्र कमी लेखलं गेलं नाहीये। विवेक अविनाश वाघ अगदी कालच्या रात्री रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल अरुण सर, 3 चेंडूमध्ये अगदी 11 धावींची गरज असताना 2 चेंडूवरती 2 षटकार या फलंदाजाने ठोकले होते गोलंदाजांना आणि तदनंतर मात्र मैदानामध्ये रडला होता आणि तदनंतर मात्र अगदी ज्या क्रिकेटच्या मैदानावरती विकेटचं मैदानाचं चुंबन देखील घेतलं होतं। परंतु जाऊया मैदानाच्या दिशेनं, इथून मात्र पहिलाच बॉलवरती पहिलाच चौकार ठोकत असताना सुदामला आपण पाहतोय, छोटा पाकेट बडा धमाका, पहिलाच बॉलवरती आलाय हा चौकार। नक्की इथं मात्र पॅकर नाचतोय। 4 धावा फलकावरती शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर पाठवलाय चेंडू सीमा रेखा दुसरा चौकार। नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं पाहायला मिळाला। माझ्या मित्राचा मुलगा आहे सुदाम रवी वाघमारे, तिसरा चौकार जर आला तर मात्र सुपुत्र सुदाम वाघमारे खतरनाक फलंदाज, अगदी चांगली फलंदाजी। तिसरा चौकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल विवेक देशमुख यांच्या माध्यमातून। 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात। बादशाह कोई भी हो, जहां हम कदम रखते ना वहां किसी की हुकूमत नहीं चलती है, हेच मात्र सुदाम या मैदानावरती सांगत असताना, परंतु गोलंदाज सांगत असताना दादा माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंघम, ठोक दीजिए। क्या बात है। पारितोषिक आलंय विवेक देशमुख यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार खाल्ले होते, तदनंतर मात्र अविनाश वाघ यांनी चांगला चेंडू कॅरी केला आणि जो फलंदाज घातक ठरत होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत। परंतु नवीन फलंदाज अजय ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग साकारली होती, हा चेंडू मात्र खराब लाईन वरती फेकला जातोय। इथे पंचांनी सौर घोषित केलाय पिकर सर। पाहिले गेलं तर प्रोफेशनल पंच आहे संजय वाघमारे, मेन फॉर्मचीच खांबला। पाहिले गेलं तर संजय नगर आयोजन मध्ये सुनील वाघमारे, संजय वाघमारे हे नेहमीच पंचांच्या भूमिकेमध्ये पार पाडतात, ते पूर्ण आयोजन मात्र ते पार पाडत असतात। इथं पाहिलं गेलं तर दुसरा चेंडू मात्र इथं कार्य केलाय, मात्र फटका चांगला आहे सीमारेषे बाहेर। काय डिसिजन पंच षटकार
क्या बात आहे. आता ना एन्जॉय थोडं केलं जाते इथं बाहेर असून काय तुम्हाला लाईव्ह वरती येणार नाही तुम्ही. मैदानामध्ये नाचलं तर नक्कीच क्लिप देखील व्हायरल होईल याच्या शंका नाही आहे. आणि फलंदाजाला सुद्धा मात्र 100 तो पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारला प्रत्येक विकेटला. ए बाबा आतमध्ये नको जाऊन आता जाशील तू भारच्या भावात. इथे पंचांनी 2 रनची पेनल्टी घोषित केले. खोलवरचा टप्पा चांगले क्षेत्ररक्षण याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न होत नाहीयेत आणि याच दरम्यान 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 17 आणि इथून आहे वाघाची वाडी टीम वरती खतरा. कारण आजच्या दिवसामध्ये खांदा टीमने मोठ्या टीमला पाणी पाजलं आहे मित्रांनो. हो नक्कीच. परंतु जोपर्यंत अविनाश वाघ आहे ना तो वाघच आहे. तर त्याची ही पारी येणार आहे बॅटिंगची सर. आणि मी कालच पाहिलं त्याची मी यूट्यूब लाईव्हची क्लिप पाहिली आणि मी डायरेक्ट स्टेटसला ठेवली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 17 धावा. फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली मैदानाच्या आतमध्ये. अजय या फलंदाजाला आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये मात्र सुरुवात जबरदस्त झाली. ज्या पद्धतीने जर पाहिलं ना तर सुदामने सुरुवात केली होती 2 चौकारांशी आणि त्यानंतर अजय मैदानामध्ये आले आणि पहिलाच वाळवरती अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केले. आणि ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये 3 षटकामध्ये 39 धावा केल्या होत्या ना त्याच पद्धतीने आणि त्याच गतीने इथून मात्र 17 धावा. खांदा एक्सप्रेस अगदी सुसाट वेगाने सुटली आहे आणि ही सुसाट सुटलेली खांदा एक्सप्रेसला जर रोखायचं असेल तर मात्र सिग्नल द्यावं लागेल आणि कुठेतरी या 2 फलंदाजांना रोखावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण प्रकाश वाघाचेवाडी टीम कडून. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. पाहूया कशी गोलंदाजी करणार. समोर एक मोठा फलंदाज आहे गुरुनाथ. दोन्ही संघ मात्र एक मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळते. इथं दोन्ही मात्र पनवेल तालुक्यातील संघ बिलॉंग करतात. क्या बात आहे. अतिशय सुंदर फटका. पण त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ते समाधान लागेल कारण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर धोक्याची घंटा होऊ शकते. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. 20 धावा फलकावरती एकवटल्या जातील. इथून जर आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला विकेट 8 धावसंख्येवरती पडला होता परंतु तदनंतर मात्र ही जोडी गुरुनाथ आणि अजयची चांगली फलंदाजी करते. हा फटका चांगला आहे परंतु झेल होणार का? आणि इथे मात्र चुकी होत नाहीये. मिड विकेटला हा झेल कॅरी केला जातोय. पकडला जातोय झेल आणि संपवला जातोय अजय या फलंदाजाचा खेळ. यशवंत पवार हा डान्स बघायला मिळाला असता आणि पॅकर दुसरे आहेत वाघाच्या वाडीचे प्रभाकर देशमुख यांचा पण थोडासा डान्स पाहायला मिळाला असता परंतु ते यशवंत पवार सारखे नाही नाचत. परंतु नाचले असते तर बरं झालं असतं. मंगेश नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंचर झाले. लॉंगॉनला चेंडूला ट्रॅव्हल्स केला. डीप वरना हवी चेंडूवरती आले. चेंडू उचललाय फेकला. याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावेच्या बरोबरीने 21 धावा फलकावरती एकवटल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रकाश. दुसरे षटक मार्गस्थ असताना
क्या बात आहे. ही खासियत आहे चांगल्या फलंदाजाची, चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देण्याची. हा सन्मान देतोय गुरुनाथ. अप्रतिम चेंडू होता, काय चेंडू होता. बॉकलमध्ये ज्याला क्रिकेटमध्ये आपण ब्रह्मास्त्र मानले जातो त्या चेंडूची फेकी होती. यार्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला सन्मान देतोय मात्र गुरुनाथ. पाहिलं गेलं तर ह्या चेंडू जर आपण फटका खेळला तर आपले विकेट जाऊ शकतो, त्यामुळं तर सन्मान दिलाय. येणाऱ्या चेंडूवरती आपण फटका खेळू शकतो ही क्षमता आहे मध्ये या फलंदाजामध्ये. जाणतोय प्रकाश, हा सुद्धा जाणतोय का सामोरे मोठा फलंदाज आहे, कशी गोलंदाजी करणार आपण. अशा गोलंदाजाला चांगला चेंडू फेकी केला होता आपण या अगोदर, पण त्यानंतर आपण कशी फेकी करणार गोलंदाज ते पाहावं लागेल. सर पहिल्या षटकामध्ये पाहिलं ना तर 17 धावा एकवटल्या होत्या. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपण प्रकाशच्या माध्यमातून पाहतोय. पंचांकडे अपेल, इथून रनआउटची संधी असेल परंतु ओळखलं की कुठेतरी कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि धावफलकावरती अवघ्याने अवघ्या 21 धावा एकवटल्या गेल्या. अरुण सर जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशने अवघ्याने अवघ्या 4 धावा खर्च केल्या. म्हणजे क्रिकेट हा रंग बदलणाऱ्या सरडाप्रमाणे हा खेळ आहे. नक्कीच सरडाप्रमाणे रंग बदलणार आहे. गुरुनाथ सारखा फलंदाज मैदानात असताना देखील या फलंदाजाला रोखण्यात प्रकाश हे गोलंदाज यशस्वी ठरले. म्हणजे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला ना, तदनंतर गोलंदाजी अप्रतिम आपण पाहिली. परंतु आता गुरुनाथ याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. साहेब जेव्हा मी क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं, एक षटक जर 16-17 धावा गेल्या तर प्रत्येक क्षेत्ररक्षकांच्या कमरेवरती हात येतात, परंतु तो दुसरा गोलंदाज असतो त्याने कमबॅक करणं गरजेचं असतं आणि ते केलंय. अंकुश केलंय आणि वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक 3 अविनाशचा मोठा भाऊ अंकुशला पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये, परंतु सामुरा फलंदाज गुरुनाथला आपण पाहू शकाल जो सलामीला आला आहे, ज्याने आजच्या दिवसामध्ये अनेक गोलंदाजाची पिस काढल्या आहेत आणि हा फटका देखील चांगला आहे. काय 4 धावीसाठी आलेला हा चौकार आपण पाहू शकाल. अजून एक चांगला दर्जेदार पाहायला मिळतोय. हा फटका नांद खुळा आणि त्याच्यावरती पब्लिक झाले दादा फिदा. येतोय मंगेशच्या बॅट मधनं अजून एक तडाखा येणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. जवळ 4 धावा यावेळेस वाचवत असताना आपण पाहू शकाल. षटकार नाहीये नाहीये इथून पाहिलं. चेक करू का? ओके, चेक केलं जाईल. चिडू नका सुदाम पवार, सुदाम नाईक, आपण चिडू नका. आम्हाला इशारा दिला तिकना पंचांनी तर आम्ही चेक करू. टेन्शन घेऊ नका आपण, निर्णय सगळ्यांना योग्य मिळेल.
हॅलो, इथं बॉल मात्र कॅरी केलाय, नंतर पाय त्याचा बाहेर गेलाय, हा मात्र चौकार असे काय गोल अडवलाय. 2 धावा कम्प्लीट. तुम्ही यूट्यूब लाईव्ह वरती पाहू शकाल. खांदा टीम हा चेंडू थोडस पंबल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातं आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 35 या आकड्यावरती. अगदी 40 कडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी दिल खूप शॉट पाहायला मिळतोय. शफल झाले, जागा बनवली आणि सरळ लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडूला फेकून दिलंय. चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. 4 धावेसाठी फलंदाजी आपण पाहतोय खांदा टीमच्या माध्यमातून. अजून एक चांगला कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि याच दरम्यान 2 धावेचं देखील अंतर पूर्ण केलं आणि 2 धावेच्या बरोबरीने 39 धावा पुन्हाचे एकदा. खांदा टीम मात्र एक काळ होत बऱ्याच 41 धावा 42 धावेची करावं लागली होती त्यांना आणि कुठेतरी त्यांनी आता मेहनत घेऊन मात्र आपली टीम मात्र चांगली मजबूत केलेली आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय 41 अंकावरती. 18 चेंडू 45 धावांची गरज असेल भागाच्या टीमला. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा. वरनाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा. आमदार चषक 42 ची गरज आहे. 42 39च बोललेलो मी. 41 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल ना. 42 धावांचं आता लक्ष आहे वाघाची वाडी टीम समोर. प्रोफेशनल पंच चला मैदान ते रवाना व्हा. फायनलचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि तुमची गरज आहे इथे. आणि जे नवीन पंचांना माहीत नाही ते नियम तुम्हाला माहीत आहेत म्हणून आपण प्रोफेशनल पंचांच्या भूमिकेमध्ये रवाना व्हायचं आहे. इथं पाहिले गेले तर येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल ते मात्र वाघाची वाडी टीमला. पाहूया अंकुश मात्र कालच्या रात्रीमध्ये कशी फलंदाजी केली तशी फलंदाजी करावं लागेल अंकुश यांना. मी त्यांचा स्टेटस तुझे ठेवला होता आपल्या व्हॉट्सअपवरती. अतिशय चांगली खेळी त्यांनी केली कालच्या दिवसामध्ये. अंकुश आणि वाघ, अंकुश आणि अविनाश दोन्ही मात्र सख्खे बंधू मैदानामध्ये. फलंदाजी रवाना, एक लेफ्ट हँड फलंदाज एक राईट हँड फलंदाज. मी अंकुश वाघचे बरेच सामने पाहिले होते. एकीकाळी मात्र वन साईड आपले मॅच विन करणारा फलंदाज. आता अविनाश ह्या सीझनमध्ये चांगला पाहायला गेलं तर 2-3 वर्ष 3-4 वर्षामध्ये चांगलं मात्र अंकुश वाघ
अविनाश वाघ मात्र हा तयार झाला खेळाडू, परंतु पाहिलं गेलं तर आपल्या मोठ्या बंधूपेक्षा मात्र चांगली कामगिरी करणारा मात्र आपल्या संघासाठी तो मात्र अविनाश वाघ कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि स्वतः रडून सुद्धा रडला सुद्धा. का रडला मात्र कारण आपण विजय केला त्या खुशीने रडला हा खेळाडू. आणि नक्कीच आज जर ह्या सामन्यामध्ये त्याने जर हा 42 धावा जर केल्या ना तर नक्कीच या मॅन ऑफ द सिरीजवरती आपलं नाव कोरेल. बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. मात्र वर्णी चषक 2025 पर्व दुसरे ह्या पर्वा दुसऱ्यामध्ये मात्र बाईकचं आयोजन करण्यात आलेलं आहे सिरीजसाठी. पाहूया गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय. लेफ्ट हँड फलंदाजला मात्र स्ट्राईकमध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केले. धावफलकावरती धावा मात्र एका धावाने श्री गणेश होते. चेतन पिरगड सर आपला गोड आवाज ऐकवा इथे. अगदी 1 धाव जोडली जाईल. 42 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अविनाश आणि अंकुश वाघ अशी 12 पाडा अशाची पट्टी आणि विजय संघ यांच्यामध्ये चिठ्ठी केली जाईल आणि जो विजय ठरेल तो फायनल. इथून मात्र फटका फसला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि इथून मात्र अविनाश ज्ञानेश्वरला आपण पाहू शकाल. 42 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र अगदी चांगल्या पद्धतीने आपण षटकार खेळू नका. आपण 1 धाव मात्र काढून द्यायची अविनाशला. स्ट्राईक द्यायची आहे आपल्याला पाहायला मिळते. मी पाहिले गेलं तर अविनाशने जी 1 धाव घेतली ना ती घेणं गरजेचं नव्हतं. कुठेतरी चुकी केली. पण चांगला फटका आहे. तर गॅप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउंड 2 बाउंड सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिला. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. मागे फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये इंटर झालीत आणि गोलंदाजी मार्क वरती आपण विजयला पाहतोय. अगदी उजव्या इष्टीच्या बाहेर पडल्यानंतर तेज तर्रार हा चेंडू निघून जात असताना आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा जर आपण आढावा घेतला ना अरुण सर तर अवघ्या 5 धावा फक्त पाहायला मिळतात. काय गोलंदाजी पिरकर साहेब. आपण पाहिले गेलं तर अतिशय आग ओतणारी गोलंदाजी वसई पालघर टीमच्या समोर
टीमने सुद्धा मात्र या खांदा टीमच्या गोलंदाजी संघम समोर मात्र फलंदाजी नागिन टाकली. का टाकली मात्र अतिशय घणाघाती टीम त्यांना मात्र पराभूत केलं होतं वसई पालघर या टीमने. सांघी कोठ्यातलं दुसरं षटक. हा फटका फसला आहे का पाहू शकाल. अगदी गोल्डन विकेट होऊ शकतो आणि इथून मात्र भांडण नकोय. संजय नगर आयोजनमध्ये कधीच भांडण होणार नाही, भविष्यात होणार नाही आहे. मी जेव्हा जेव्हा आयोजन करेन तेव्हा तेव्हा मोठ्या टीम माझ्या आयोजनमध्ये नसतील ना, मी घेणार पण नाही आहे. मोठ्या टीमनी मला कॉलही करू नका. मी विनंती करतो आपली मैत्री असून द्या, पण ती हुज्जत नको. मी मागे 5 वर्षापूर्वी जी कौसा संघाने हौसा पुरवली ती बस झाली, बरोबर ना मनोज जोरे. कौसा संघाने हाऊस पूर्ण केली असं म्हणा. जी हाऊस होती ती मिटली. चला क्रिकेट आहे असो, जे आयोजक आहेत त्यांच्यावरती आहे कुठल्या टीमला घ्यायचं अथवा नाही घ्यायचं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. चला अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने कांदा टीमने फलंदाजी केली होती ना, 41 धावा वाटलं होतं अविनाश वाघ अंकुश वाघ हे जोडी सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल, पण आजच्या रात्रीमध्ये धन्यवाद. मी विनंती करतो इथे मनोज झोरे, आपण यानंतरच्या कुठल्या टीमा बारापाडा आणि कुठल्या टीम आहेत? मनोज झोरे सर, मनोज झोरे साहेब आपण इकडे. कालापूर तालुक्यातील मोहोपाडा असेल आणि पनवेल तालुक्यातील खांदा असेल किंवा कुठल्याही टीम असतील त्यांची मी माफी मागतोय. जेव्हा मी टीम घेईन ना तेव्हा बाहेरच्या घेणार नाही.
प्रभाकर दोन्ही तिन्ही खुश आहेत. यशवंत आणि ठीक आहे. आणि हे दोन संघ घ्या, चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करून टाका. आपण केल्यात ना 12 खेळाडू बोलवा दोघांचे आणि तुम्ही चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करून टाका. चला खांदा टीमचा 12 खेळाडू इथं आहे. ओके चालू राहू दे मॅच, चालू राहू दे. ओके ओके दादा, संजय दादा. प्रोफेशनल पंच अतिशय मात्र नाही ते पूर्णपणे बागाच्या टीमने मात्र आपले हार पत्करलेले आहे. जेव्हा आपण हार पत्करतो ना तर आपण गपचूक मात्र मैदानाच्या बाहेर जायचं, हुज्जत घालायची नाही आहे. जसे काही टीम आहेत त्यांना मात्र हार बर्दाश्त होत नाही आहे. आपण नाव नाही घेत पण त्यांच्या परत मेसेज जाईल. आपण हारलेत तर आपले हात पत्करा, आपण जिंकलेत तर आपण जल्लोष करता, खुशी व्यक्त करता, परंतु हारले तर हार बर्दाश्त नाही करत. तर कुठंतरी आपण चुकता हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला. इथं मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी. ही खांदा टीम आहे, अतिशय मन घाणाघाती टीम तयार झाली. रामदादा नाईक माझे मित्र, लय अनुभवी जुने मित्र माझे. एका काळी आम्ही खेळायचो. रामदादा नाईक आणि महत्त्वाचा खेळाडू मात्र खांदा टीमचा रवी नाईक, एक घातक फलंदाज. काय फलंदाजी होती. राजा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पिरगड साहेब, आपण मी पाहिलं गेलं ना तर सुदाम नाईकचा जो बाबा आहे, वडील रवी नाईक, त्याची बॅटिंग पाहायला मी जेव्हा जेव्हा खांदा टीमची कुठं एंट्री असायची तिथे जायचो. मी खांदा टीमला जाऊ शकता मैदानामध्ये. यशवंत वाघमारे आता जाऊ शकता. 3 मध्ये आज आपल्याला टीम पाहायला मिळेल. अजून एक टीम पाहायला मिळेल ती खांदा. चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करायचंय. 4 टीम आपल्याला मिळाल्या आहेत. अरुण सर, आपण जर पाहिलं तर खांदा, हशाची पट्टी आणि बारपाडा या 3 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 3 टीमच्या माध्यमातून चिठ्ठी केली जाईल. ती चिठ्ठी एक चिठ्ठीला बाय